ह्याच्यात पण सेमच आहे. आणि हे काहीतरी नवीन वडे दिसत आहेत, कारण की मी हे तिकडे कधी बघितलं म्हणजे काय फ्रेंड. आपका नाम? गुरु. गुरु, ओके. हा एंट्रन्स आहे, हा एंट्रन्स आहे बघा. कितना बडा आहे. याच्या पुढेच आहे ते, मंदिराच्या पुढे. मित्रांनो इथे ना टायमिंग दिलं, सकाळी बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरच डायरेक्ट दिसत आहेत नारळाची झाडं बघा. ही बघा एंट्रन्स आहे, बीच आहे मस्तपैकी. हे आम्ही घेतला लिंबू मसाला सोडा. तर मित्रांनो आपल्याला नाश्ता आता आलेला आहे, आपल्या मंजूबाईच्या भावाने आणला. पुरी आहेत, तर पुरी काय माहिती नक्की पुऱ्यासारख्या लागतं माहीत नाही, पण पुरी आणि चटणी आहे, एक्स्ट्रा चटणी दिली आहे बघा. ह्याच्यात पण सेमच आहे. आणि हे काहीतरी नवीन वडे दिसत आहेत, कारण की मी हे तिकडे कधी बघितलं नाही. मोठा वडा आहे बघा ना केवढा आहे, आणि चटणी पण ती सेम दिलेली आहे बघा. 2 वडे आहेत. आणि आमच्याकडे इथे आपल्या मुंबईमध्ये तर मी कधी बघितलं नाही. तुम्ही बघितलं असेल तर सांगा कमेंटमध्ये लिहून. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग. आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मी बोललेलो नेक्स्ट पार्टमध्ये, म्हणजे आता हा दुसरा पार्ट आपला चालू होतो, तो म्हणजे मोडेश्वर टेम्पल. वे टू मोडेश्वर टेम्पल. मोडेश्वर टेम्पल इथून आय थिंक रिक्षाने गेलो तो 1 तास लागेल असं मित्राच्या भावाने सांगितलं आम्हाला, राजेशने. तर तसं तर त्याला आता कॉल करणार आम्ही, कॉल करून तो रिक्षा अरेंज करून देतो. तसं आम्ही डायरेक्ट तिकडेच आता मोडेश्वर टेम्पलच्या इथेच भेटूया. आणि एक सांगायचं म्हणजे राजेश ब्रदर आणि तुझा आणि मंजुनाथ ब्रो, तुमच्या दोघांचं पण धन्यवाद. ते नाश्ता एकदम 1 नंबरच होता, पोट भरलं आहे आमचं. ॲक्च्युली आता खायचीच काही इच्छा होत नाही, आता दुपारी जेवायची वगैरे. बघा काहीतरी बाहेर थंड भेटलं तेच खाणार. तर भेटूया आता आपण मोडेश्वर टेम्पलला भेटू, चला. मंजूबाईने गाडी पाठवली आपल्याला, भेटतो. इधर देखो एक बार. मंजूबाई के फ्रेंड, आपका नाम? गुरु. गुरु, ओके. चला मंजूबाईच्या गाडीतून आपण चाललो आहे, फ्रेंड के गाडी से. डायरेक्ट मोडेश्वर टेम्पल आपण भेटूया. मोडेश्वर टेम्पल आलं आहे वाटतं, आय थिंक. हा एंट्रन्स आहे, हा एंट्रन्स आहे बघा. इथून आपल्याला जायचं आहे. एंट्रन्समधून आतमध्ये गेलो आपण. दोन्ही साईडला नारळाची झाडं खूप दिसतात ती बघा, जसं माझ्या आईच्या गावी आहेत तसे तांबडेला झाडच झाड आहेत. हे बघा मित्रांनो टेम्पल स्टॅच्यू दिसतो आपल्याला महादेवाचा. तर थोड्याच वेळात आपण तिकडे असू. मित्राने आम्हाला गुरुने मंजुनाथच्या मित्राने सांगितलं आहे की बाबा पहिले इथे जावं म्हणून. हे इथे आतमध्ये वाटतं लिफ्टचं काय वरती देवाचं दर्शन असं बोलतं, आणि इकडे वाटतं दर्शन चालू आहे की नाही माहीत नाही, तर बघायला लागेल. साईडला दिसतंय तिथे, कितना बडा आहे हो. बघा किती मंदिर मोठं आहे साईडला ते. कारण इथे आम्हाला तर दर्शन करायचं आहे, पण लाईन खूप आहे ती बघा. इथे चपला ठेवण्यासाठी काय वस्तू ठेवायची असेल तर तिकडे ठेवू शकता तुम्ही. कारण मी चपलाचं दाखवलं ना तिकडे, चपला आणि बॅग किंवा काय ठेवायचं असेल तिकडे ठेवू शकता. त्याची एक पावती दिली आहे, 174 नंबर आमचा. आणि त्याचे 2 चपलांचे 2 जोड्यांचे त्याने 10 रुपये घेतले. आता ही लिफ्टची लाईन आहे, लिफ्ट 2 वाजता चालू नव्हती, वाजले तर 2:10 झाले, लिफ्ट चालू झाले. आणि थोडे पब्लिक घेणार ना, त्याच्यामुळे लाईन लागेल. लाईन पुढे सरकेल, वेळ लागेल. एवढं वरती आपल्याला जाऊन ते दर्शन घ्यायचं आहे.
परत त्या साईडला एक टेम्पल आहे, तिकडे ते दर्शन घ्यायचं त्यानंतर 3 वाजता. आणि पुढे एक ईश्वराची आपली शंकर महादेवाची मूर्ती आहे. आपल्या शंकर महादेवाची मूर्ती आहे, याच्या पुढेच आहे ते मंदिराच्या पुढे. ती आपल्याला तिकडे पण जाऊन दर्शन घ्यायचं, ते पण मस्त व्ह्यू आहे, बघायला भेटेल. तुम्ही बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. मित्रांनो इथे ना टायमिंग दिलं, सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत दर्शनाचं टायमिंग आणि संध्याकाळी 3 ते 8:15 पर्यंत दर्शनाचं टायमिंग आहे. 2 मोठे हत्ती आहेत. इथे लिफ्टमधून वरती जाण्याचं जे दृश्य पाहायचं आहे ना, त्याच्यासाठी मोठ्या लोकांसाठी 20 रुपये पर पर्सन आणि पर पर्सन चिल्ड्रन 10 रुपीज. इथे आम्ही तिकीट मित्रांनो पण तिकीट घेतलं, पर पर्सन 20 रुपये, टोटल 40 दोघांचे वरती लिफ्टमधून जाण्यासाठी. मित्रांनो आम्ही आता इथे लिफ्टमधून बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरच डायरेक्ट स्टॅच्यू दिसला आपल्याला महादेवाचा. मोठीच्या मोठी मूर्ती आहे, जबरदस्त, खतरनाक. आणि हे बघा खाली दर्शन आहे तिकडे जाण्यासाठी, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. आता मी तिकडेच जाणार आहे डायरेक्ट. इकडे ह्या साईडला एक मंदिर आहे, ते पाया पडल्यावर नंतर मी इकडे जाणार. जबरदस्त एक नंबर दृश्य आहे. बघा दुसऱ्या साईडला जो व्ह्यू दिसतो ना, इकडे मार्केट आहे या साईडला, इकडे काहीतरी जत्रा भरत असेल. आणि या साईडला बीच आहे बघा, ते बोटी वगैरे सगळे दिसत आहेत. नारळाची झाडं बघा, जबरदस्त, पूर्ण नारळाची झाडंच आहेत पुढपर्यंत. हां बीच आहे, पूर्ण नारळाची झाडं आहेत, सगळीकडे नारळाची झाडं दिसते बघा, खतरनाक एक नंबर. बघा ही हे बघा, हे मुर्डेश्वरच्या मंदिराच्या इकडचा बीच आहे बघा, जबरदस्त एक नंबर. फायनली माझं दर्शन इथे, म्हणजे जी इच्छा होती बघायची ती पूर्ण झाली. मित्रांनो ह्या इथे मंदिरात जाऊन आलो आम्ही. जायचं शंकराच्या हा जो स्टॅच्यू दिला ना, याच्या खाली मंदिर आहे, म्हणजे याच्या खाली हे आहे देवस्थान आहे, तिकडे आम्ही दर्शन करायला जातो. नंतर मग इकडे एक मंदिर आहे, तिकडे पाया पडायला जायचं आहे. चला आता. आणि पाठी बघा मस्त व्ह्यू दिसतो बीचचा. आणि हे बीच रेस्टॉरंट आहे इकडे आहे ते. फायनली आपण महादेवाच्या इथे पोचत आहोत. परत अजून जवळ पोचलो आहोत आपण. मस्त आहे पिंडी नाही, सॉरी नंदी बघ एवढा आहे. नंदी बघा, नंदीचं तोंड इथे दाखवलं आहे मित्रांनो. आणि आता आपण कॅश सर इथून नाही तिथे उभी राहा, आलो. इथे कॅश ओनली करता, स्कॅनर बिनर तुम्ही करू शकत नाही. सेम जसं तिकडे लिफ्टला पैसे घेतले तसं इकडे 40 रुपये घेणार दोघांचे, पर पर्सन 20 रुपये. मित्रांनो हा एंट्रन्स आहे आपला. आणि आता आपण जाणार भूकैलासा केव्ह एंट्रन्स आहे. मित्रांनो इथे आपला पेंडी कशी सजवली जाते वगैरे ते दाखवलं आहे इथे, जबरदस्त सेवक दाखवले. एकदम गुफेसारखं वाटतं, जबरदस्त. वाव काय थंड वाटतं, म्हणजे इथे एक नंबर वाटतं ना. ॲडमिशन आला कोबरा आला बघा इथे बाहेर, तेच बघितलं दाखवलं. मित्रांनो इथे आलो आहे ना, जरा थंड वाटतं ना वातावरण. ते AC आहे. हे आपले विष्णू भगवान इथे बसले, महालक्ष्मी आणि नारद, आपले नारायण करणारे नारद मुनी, महालक्ष्मी आणि आपले विष्णू भगवान, जगचे जगजेते शंकर पार्वती आणि गणपती बाप्पाला पूर्ण त्या हे त्यांचं कैलास पर्वत उचललेलं आहे. मला आता आठवत नाही, पण तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगा कोण आहे. हे काय दृश्य आहे, शंकर पार्वती. डोंट एंटर इन साइड. काली माता दाखवली आहे आणि नारद मुनी आहेत आपले.
काली माता आहे ती, काली माता. ऋषीमुनी आणि बसले. ती तशीच होती ना, कापत कापत जायची ती. काहीतरी स्टोरी आहे ती. सायलेन्स प्लीज इथे लिहिलेलं आहे, आवाज करू नका. सगळे ते त्याने आपली मुंडकी काढून ठेवले. हां हां. बस नारद म्हणजे गणपती बाप्पाला काहीतरी सूचना देतात, काहीतरी सांगतायत. हा वामन होता, तो वामन आहे की वासू आहे आणि वासूचा पिल्लू आहे. काहीतरी करतोय, काय करतोय समजत नाही मला. मारतोय. शंकर पार्वती परत आले बघा, शंकर पार्वती पेंडीला काहीतरी करतोय वाटतं आणि गणपती बाप्पा इथे दाखवत आहे. सगळे पेंड दाखवलेले आहेत. हे गोकर्ण, साजेश्वर, दरेश्वर, भुवंतेश्वर, गुणवंतेश्वर, मुरुडेश्वर. ओके, हे मुरुडेश्वर म्हणून हे मुरुडेश्वर टेम्पल. असे खूप सारे पिंडी आपल्याला दिसतात, ते मंदिर आहेत. आपला इथे हे याचं दर्शन पूर्णपणे केव्स फिरलेलो आपण. आता खाली उतरूया जरा. मित्रांनो, हा रथ दिसतोय बघा, महाभारतातला. पाठी कोण आहे माहीत नाही. इथे यायला पण वरती हे व्ह्यू बघून आलो वरतून जाऊन, आनंदी. आणि समोर भाई बीच आहे जबरदस्त, आणि बीच रेस्टॉरंट पण दिसतं तिकडे. सगळे व्ह्यू आम्ही बघून झालो. तर वरतून स्टॅच्यू पण बघितला, स्टॅच्यूच्या इथे जाऊन पण आम्ही दर्शन केलं. आणि इथून आता आम्ही आता जरा बीच जरा बघतो, पण त्याला बोलावं लागेल का मध्ये. आता इथून बीचला आम्ही जरा जातो, बीच बघतो, जरा फोटो काढतो जरा आणि जातो आमच्या हॉटेलला परत. बायको जरा थकली आहे, आम्ही पण थकलो आहे, तर आम्ही लिंबू सोडा प्यायला आलो इथे अण्णाकडे. आणि याच्या समोरच असं बीच आहे हे बघा, आणि बीच रेस्टॉरंट आहे बघा. आणि इथे नारळ पाणी पण दिसतं, तर नारळ पाणी आता पिऊन फायदा नाही, कारण की ते गरम असणार. थंड असतं ते काही वेगळी गोष्ट होती. पाणी जरा थंड लागलं पाहिजे ना. लिंबू सोडा आमचा बनतोय, लिंबू मसाला सोडा. हे आम्ही घेतला लिंबू मसाला सोडा, पिते मस्त. बघा बीच आहे मस्तपैकी, जबरदस्त. सगळे राईड्स पण आहे तिथे, बनाना राईड वगैरे, स्कुबा डायव्हिंग, सगळे राईड्स आहेत तिथे. मी काय करणार नाही, कारण मी कपडे तसे घालून नाही आलो आता. आम्ही फिरायला फक्त आलेलो. तर हे व्ह्यूज बघायचं होतं मला शंकरदा. इथून व्ह्यू मस्त दिसतोय बघा महादेवाचं, आणि साईडला हे टेम्पल जबरदस्त नंबर. मोडेश्वर टेम्पल वगैरे हे व्ह्यू बघून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि शंकर महादेवची टेम्पल जे स्टॅच्यू आहे किती मोठं आहे, म्हणजे किती प्रचंड. मी प्रत्यक्ष म्हणजे असं फोटोत बघितलेलं, पण आता प्रत्यक्ष मला मन भरून आलं. हे पण जे टेम्पल आहे, लिफ्टमध्ये वरतून गेलेलो, वरतून व्ह्यू तुम्हाला दाखवले, ते पण कसे वाटतं. आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्त शेअर करा. आणि चॅनल जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असे येत राहते. तोपर्यंत भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला मित्रांनो, चहाची तलप लागली. इथे हॉटेल शोधत शोधत कुठेतरी आलोय मी. हॉटेल कुठलं आहे? इथे बाजूलाच भाईंदूर एक मंदिर आहे, रोड क्रॉस केल्यानंतर मुंबई गोवा, आणि त्याच्या बाजूलाच एक व्हेज जेवणाचं म्हणजे एक हॉटेल, तिथे आम्ही बसलो. तिथे चहा पिणे, चहाची तलप लागलेली आहे, तर वैताग आलेला. आता मी कॉफी घेतली आणि मॅडमने घेतली चहा संपली. आता माझी कॉफी प्यायची बघा. चला कॉफी पिऊन घेतो आणि नंतर हॉटेलला जातो. हॉटेल नंतर मग माझ्या मित्राच्या घरी जाणार आहे मी, त्याने बोलवलंय जेवायला. चला. जो ऑटो भेजा है, मस्त ऑटो पाठवले, मस्त ऑटो पाठवले, एक नंबर, फुल लक्झरी ऑटो पाठवले. घर आहे फुल सजवलेलं. काय बोलायचं कोणाला? मंजूबाई कुठे बाकी आहे आता? हा मंजूबाई मेहंदी लगा मंजूबाई के घर में खाना खा रहे हम. राईस, रसम, चिकन चिल्ली. खावा हो, खावा लवकर.
आप सब ना वीडियो में आओ जरा मैं तो यूट्यूबर हूँ नहीं खाना सब अच्छा था इसलिए नहीं खाना अच्छा था खाना अच्छा था। डरने का नहीं वीडियो कर लेगा सब अच्छे से। हाँ